नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र ही संत, देवदेवता आणि समृद्ध आध्यात्मिक परंपरेची भूमी म्हणून ओळखली जाते. राज्यातील अनेक देवी देवतांचे मंदिरे लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र आहेत. त्यापैकीच एक म्हणजे जगदंबा देवी हे नाव अत्यंत श्रद्धेने घेतले जाते. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये जगदंबा देवीचे मंदिरे असून भाविकांच्या मते देवी आजही आपल्या भक्तांच्या हाकेला धावून येते. जगदंबा म्हणजे संपूर्ण विश्वाची माता, आदिशक्ती हे रूप मानले जाते. देवी दुर्गा, भवानी, अंबाबाई आणि जगदंबा ही नावे वेगवेगळी असली तरी त्यामागील शक्ती एकच असल्याची श्रद्धा आहे. नवरात्रीच्या काळात जगदंबा देवीच्या मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. लोककथांनुसार अनेक वर्षापूर्वी एका गावात भीषण दुष्काळ पडला होता. गावातील विहिरी, तलाव आणि ओढे पूर्णपणे कोरडे पडले होते. गावकऱ्यांनी जगदंबा देवीची अखंड पूजा आणि नामस्मरण सुरू केले. काही दिवसांनी अचानक पावसाला सुरुवात झाली आणि गावातील जलस्रोत पुन्हा भरून वाहू लागले. तेव्हापासून गावकऱ्यांची देवीवरील श्रद्धा अधिकच दृढ झाली. अनेक भक्त सांगतात की संकटाच्या काळात देवी त्यांना योग्य असा मार्ग दाखवते. काहींना स्वप्नात देवीचे दर्शन झाल्याच्या कथा सांगितल्या जातात, तर काहींच्या मते अशक्य वाटणारी कामे देवीच्या कृपेने पूर्ण झाली. या कथा श्रद्धेचा भाग आहेत आणि भाविक त्यांना चमत्कार देखील मानतात. जगदंबा देवीच्या मंदिरांमध्ये नवरात्रोत्सवाला विशेष महत्त्व असते. 9 दिवस देवीची विशेष पूजा, आरती, भजन, कीर्तन आणि विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. दूरदूरून भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. अनेक जण नवस फेडण्यासाठी मंदिरात हजेरी देखील लावतात. देवीच्या शक्तीबद्दल अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. एका कथेनुसार देवीने आपल्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी दुष्ट शक्तींशी युद्ध केले आणि सत्याचा विजय मिळवून दिला. त्यामुळे जगदंबा देवीला शक्ती, धैर्य आणि न्यायाचे प्रतीक देखील मानले जाते. आजही अनेक भाविक आपल्या जीवनातील यशाचे श्रेय देवीच्या कृपेला देतात. शिक्षण, नोकरी, व्यवसाय, आरोग्य आणि कौटुंबिक सुखासाठी देवीकडे प्रार्थना केली जाते. श्रद्धा आणि विश्वास यांच्या जोरावर लाखो लोक देवीच्या चरणी नतमस्तक होतात. तर मित्रांनो, तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुम्हाला असा कधी देवीचा अनुभव आलेला आहे का? आणि तुम्ही महाराष्ट्रातील कुठल्या अशा देवींच्या दर्शनाला तुम्ही गेलेला आहात? जसे की तुळजापूर असेल, माहूरची देवी असेल, येरमाळ्याची येडेश्वरी असेल आणि त्यासोबतच कोल्हापूरची महालक्ष्मी देखील असेल. मित्रांनो, महाराष्ट्रातील विविध ऐतिहासिक गोष्टींचा, धार्मिक गोष्टींचा, त्यासोबतच राजकीय गोष्टींचा आपण संपूर्ण शेतीविषयक असेल, धार्मिक दृष्ट्या असेल, सर्व विषयांवरती तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण असे व्हिडिओ व्यवस्थित पाहायला मिळतील. तर तुमचा पाठिंबा माझं मनोबल वाढेल. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला फॉलो करा, इंस्टाग्राम पेजला देखील फॉलो करा. भेटू लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.